तर यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देशभरातील नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या। दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण नववर्ष साजरे करण्यासाठी एकत्र आलो असून हा आपल्यासाठी अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा उत्सव आहे असं ते म्हणाले। नव्या संकल्पांसह पुढे वाटचाल करण्याची गरज व्यक्त करत ही गुढी केवळ आपल्या घराची नाही तर संपूर्ण भारताची गुढी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची ही गुढी अशीच उंचावत राहो अशी भावना त्यांनी व्यक्त केली। शेतकऱ्यांसाठी हे वर्ष चांगलं जावो, निसर्गानं साथ द्यावी अशी मी देवाला प्रार्थना केली असल्याचंही त्यांनी सांगितलं। नूतन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो। आजचा दिवस आपण सगळे साजरा करतो आणि नागपूरमध्ये ही अतिशय चांगली शोभायात्रा संदीपजी आणि सर्व आमचे मित्र या ठिकाणी काढतात। अतिशय प्रचंड उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। मोठ्या प्रमाणात पारंपरिक वेशभूषेमध्ये सर्व माता भगिनी बंधू मुलं हे आपल्याला पाहायला मिळतात। साहसी खेळ आपल्याला याच्यात पाहायला मिळतात। एक प्रचंड मोठा आनंद हा या निमित्ताने साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून मी देखील प्रतिवर्षी या शोभायात्रेमध्ये या ठिकाणी येत असतो। आजही आपण पाहू शकता याची जी भव्यता आहे ती कशा पद्धतीनं लोकांचा उत्साह आहे तो उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। एक प्रकारे नागपूरचा सगळा भाग हा भगवा झालेला आपल्याला पाहायला मिळतो। गुढीपाडवा निमित्त नागपुरात काढण्यात आलेल्या या भव्य शोभायात्रेचं मुख्य आकर्षण आहे अभिनेत्री सई ताम्हणकर। नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा। नवीन वर्ष सुख समृद्धी आणि शांततेचं जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते। आणि आज मोठ्या थाटामाटात घरी गोडधोड असणार आहे, छान छान नटून सगळे येणार आहेत। तर तुम्हाला या दिवसाच्या आणि पूर्ण वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। नागपुरात येऊन कसं वाटलं तुम्हाला? नागपुरात येऊन कायमच छान वाटतं। नागपुराची लोक संत्र्यासारखी गोड आहेत, त्याच्यामुळे आदरातिथ्य कायमच दणक्यात असतं आणि आज या शोभायात्रेचा भाग बनून मला अत्यंत आनंद होतो। आपण आपल्या परंपरा जपायला हव्यात आणि नागपुरात येऊन खूप छान वाटलं अशा भावना अभिनेत्री सई ताम्हणकर यांनी व्यक्त केल्या। कॅमेरा पर्सन दिनेश सातोदेसह राहुल जोशी, न्यूज नागपूर।